आज आषाढी एकादशी समेस्त गोंयकारांक आनी तुमकांय सगळ्यांक आषाढी एकादशीच्यो खूब खूब शुभेच्छा दिता। काल जाल्ल्या पुराय दौऱ्याचेर हांव पयर दिल्लीक आशिल्लो पयर आनी काल वेरियस सगळ्या प्रधानमंत्री पासून वेगवेगळ्या मंत्र्यांक मेळ्ळो त्या विशयाचेर हांव थोडेशें ब्रीफ करता। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांची भेट घेतली आणि खास करून गोंयांत आशिल्ले कंप्लिटेड प्रोजेक्ट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा स्वदेश दर्शन स्किमीच्या अंतर्गत आमी आग्वाद जेल हो पुराय केल्या ताच्या इनॉग्रेशनच्या प्रोजेक्टाक माननीय पंतप्रधानांक इनवायट केलें आनी तांच्यांनी ह्या इनॉग्रेशनाक येवपाचेय बी विलिंगनेस जो आसा दाखयल्लो आसा। आमी खास करून आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या स्किमीचेर आत्मनिर्भर भारत कशा पद्दतीत गोंयांत आमी राबयता हाजी चवकशी केली आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या स्किमीचेर वर्च्युअली तेंच्यांनी सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आनी ग्रामपंचायतींतल्यान वर्च्युअली एट अ टायम ह्या स्किमीच्या बाबतींत उलोवपाचें तांच्यांनी एग्री केलां आनी केन्ना तरी एक ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या 2 म्हयन्या भितर एकदां वर्च्युअली टॉक सगळ्या स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायतीचे सदस्य पंच सरपंच स्वयंपूर्ण योजना कशा पद्दतीत गोंयांत चालू आसा हाजो रिव्ह्यू घेवन ते प्रोत्साहन जे आसा आमच्या सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आनी सगळ्या लोकांक दितले जेणे करून गोंय स्वयंपूर्ण जावपाक आनिकूय चालना मेळटली। कोवीड मॅनेजमेंटाचेर ब्रीफ हे माननीय पंतप्रधानांक दिलें। वॅक्सिनेशनचेर ब्रीफींग म्हणजे कशा पद्दतीत वॅक्सिनेशन चालू आसा आनी प्रिपेरेशन फॉर द थर्ड वेव हाजेरूय माननीय पंतप्रधानांक हांवें अपडेट दिली जेणे करून आमी वॅक्सिनेशनच्या बाबतींत पुराय देशांत आमी फर्स्ट आसा। आमी फर्स्ट डोस दिवपा खातीर मोर दॅन 85% ऑफ द वॅक्सिनेशन जे आसा हें आमी पुराय केलां। त्याच बरोबर वेरियस इश्यूज गोंयांतले डेव्हलपमेंटल इश्यूज अदरवायज पॉलिटिकल इश्यूज जे आसा माननीय पंतप्रधानांक हांवें ब्रीफ केले। दुसरी मिटींग आमी होम मिनिस्टर श्री अमित शाह हांची घेतली। खास करून जे आमची धनगर गवळी कम्युनिटी हांकां एसटी दर्जो दिवपाचो आसलो हाज्या संदर्भात पुराय डेलिगेशन्स म्हणजे डेप्युटी सीएम आसतले आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर डेप्युटी सीएम बाबू कवळेकर, सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब मिलिंद नाईक, आमचे मिनिस्टर बाब दीपक पावसकर, गोंय राज्याचे सभापती म्हणजे राजेश पाटणेकर आनी ते डेलिगेशनात आशिल्ले वेगवेगळे तांच्या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्स हांच्या सगळ्यांच्या बरोबर आमी ट्रायबल मिनिस्टर श्री अर्जुन मुंडाजी हांकां मेळ्ळे, तांकां निवेदन दिलें। CSUय हाका हजर आशिल्ले। ताज्या उपरांत द सेम मॅटराचेर आमी होम मिनिस्टराक मेळ्ळे कारण हे मॅटर ट्रायबल एसटी दर्जो दिवपाचे RGI कडेन येता। त्या संदर्भात आमी होम मिनिस्टरांकूय मेळून होम मिनिस्टरांक रिक्वेस्ट केली आनी गोंयांतल्या आमच्या गवळी धनगर समाजाक एसटी दर्जो दिवचो हाज्या संदर्भात तांच्या कडेन मागणी केल्या। तांच्यांनी वेरियस म्हणजे रिप्रेझेंटेशन 2003 पासून चालू आशिल्लें ताज्या खातीर ताजेर आमकां पॉझिटिव्हली ह्या विशयाचेर जाता तितके बेगीन निर्णय करता हें आश्वासन दिलां। मिनिस्टर फॉर द रेल्वे कम्युनिकेशन एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी श्री अश्विनी वैष्णवजी हांकां मेळ्ळे। गोंयांत आशिल्ले IT रिलेटेडचे भारत नेट प्रोजेक्टाच्या संदर्भातलो इश्यूज खूब दीस जालो पेंडींग आसा ताज्या संदर्भात वेरियस ऑप्शन्स तांचे कडेन डिस्कस जाली आनी तो स्टेट लेड मॉडल घेवप काय PPP मॉडलाचेर वचप ताज्या संदर्भातली वेगवेगळी ऑप्शन्स तांच्याय कडेन डिस्कशन्स जाले आनी राज्याक भारत नेट प्रोजेक्ट जाता तितके बेगीन आमकां बऱ्या पद्दतीन जाय ताज्या खातीरय थोड्या दिसा भितरय हाजेरूय बी स्टेटी कडल्यान निर्णय घेवन परत एकदां श्री अश्विनी वैष्णवजी हांकां कळयले वयतले। दुसरी मिटींग हांवें मिनिस्टर फॉर द कोल एंड मायन्स प्रल्हाद जोशीजी हांच्या बरोबर जाली आनी तांच्या बरोबर आमचो एक MOU मिनरल फॉर द एक्सप्लोरेशन ऑफ द कॉर्पोरेशन मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड to assess the mineral resources in the Goa by conducting the geo-specific exploration and to establish in the state of the mineral activity. हांच्या कडेन आमचो MOU सायन जालो जेणे करून गोंयांत आशिल्ले रिसोर्सीस जे आसा हे फायंड आवट करपा खातीर तांच्या कडेन MOU सायन जाला
हाजो सगळो एक्सपेन्सीस जो आसा होय बी मायन्स मिनिस्ट्री कडल्यान जो रिजर्व फंड्स आसा तातूंतल्यान केलो वयता, जेणे करून स्टेटीक एट प्रेजेंट स्टेटीत जे जे कितें ओर्स प्रेजेंट आसा, रिसोर्सीस आसा, हाजो डिटेल्स डेटा जो आसा हो स्टेटी कडेन मेळटलो आनी ह्या MOUचो आमकां फायदो जातलो. मागीर आमी मिनिस्टर फॉर द रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवेज म्हणजे श्री नितीन गडकरी जी हांकां मेळ्ळे आनी वेरियस इश्यूज रिलेटेड टू द नॅशनल हायवे पत्रादेवी पासून म्हणजे आमी करसवाडा, देन करसवाडा टू बांबोळीम, बांबोळीम टू जुवारी ब्रिज, देन जुवारी ब्रिज आनी जुवारी ब्रिज टू द वेर्णा पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो पॅकेजीस जे आसा ताच्या संदर्भातले वेरियस रिलेटेड इश्यूज आशिल्ले. ह्या मिटिंगे खातीर आमच्या मदीं बाब उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, PWD मिनिस्टर बाब दीपक पावसकर आनी तुमचो सोशल वेलफेअर अर्बन मिनिस्टर बाब मिलिंद नाईक हे हजर आशिल्ले. हातूंत खास करून वर्णापुरी टू सडा जो गेम इन इंडियाचो प्रोजेक्ट आसा, MPT रिलेटेडचो इश्यू आशिल्ले ताज्याय संदर्भात डिस्कशन जालें आनी हांवें पयर इन्स्पेक्शन केल्या उपरांत अशें म्हटलां वर्णापुरी टू सडा हो प्रोजेक्ट आमी 19 डिसेंबर पर्यंत ह्याय प्रोजेक्टाचें इनॉग्रेशन करपाचें आसा. हांवें पयलो प्रोजेक्ट जे नॅशनल हायवेचे सांगले हातूंतलो हांवें पयलीं जशें म्हटलां 19 डिसेंबर पर्यंत जुवारी ब्रिजाची एक लेन जी आसा ही एक लेन ही चालू जातली. ताज्या संदर्भातले वेरियस हर्डल्स जे इन बिटवीन्स आशिल्ले रिलेटेड टू द MORTH हाज्या संदर्भातले सगळी इन्स्ट्रक्शन्स बाब नितीन गडकरी हांणी तांच्या कन्सर्न ऑफिसरांक दिली. आमच्या वर्णापुरी सडा जंक्शनाच्याय संदर्भातली काही ऑब्स्ट्रक्शन्स ही तांच्या कडल्यान उरलेली, विच इज अ कंबायन्ड प्रोजेक्ट ऑफ द MPT, गोवा स्टेट एंड MORTH. ह्या तिगांयचो मेळून कंबायन्ड प्रोजेक्ट, तिगांयचो फंड्स ह्या प्रोजेक्टांत घालता. त्या संदर्भात थंयसरूय काही थोडेशे प्रॉब्लेम्स आशिल्ले ते नितीन गडकरी हांच्यांनी रिजॉल्व केले, जेणे करून तेंय काम जे आसा हें स्ट्रीमलायन जातलें. ताज्या उपरांत खास करून मिनिस्टर फॉर द एनवायरमेंट, फॉरेस्ट, क्लायमेट चेंज श्री भुपेन यादवजी हे नवीनच मंत्री जाल्ले आसा, तांकां मेळ्ळो आनी स्टेटींतले एनवायरमेंट, फॉरेस्ट आनी क्लायमेट चेंज हाच्या संदर्भातले वेरियस इश्यूज हे पेंडींग आशिल्ले. विशेष करून रिक्वेस्ट टू परमीट द सँड मायनींग इन CRZ. आमी आतां पर्यंत NCZM हांच्या रिकमेंडेशन ऑलरेडी आसा की CRZच्या हितूंतल्यान सँड मायनींग काडपाक मेळटा, ते नोटिफाय जावपाचें उरलां. ते थोड्या दिसाच्या भितर तांच्या कडल्यान नोटिफिकेशनूय येतलें, जेणे करून CRZ एरियेंतल्यान आमचे सँड मायनींग भाव आसा हांकां सँड काडपा खातीर जे सँड बार हे मोठ्या प्रमाणात क्रिएट जाता ते काडपाक नोटिफिकेशन्स करपाक तांकां रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट स्टेट सबमिशन फॉर द रिगार्डिंग द इको सेन्सिटीव एरियाज अराउंड द वेस्टर्न घाट्स अँड नोटिफाय द सेम. आमी वेस्टर्न घाट संदर्भातल्यो पयलीं 99 विलेजीस आसल्यो आनी ताज्या उपरांत त्यो आमी कमी करून 30, बट एट प्रेजेंट आमी त्यो 26 विलेजीस अकॉर्डिंग टू द गाडगीळ रिपोर्ट, ताज्या उपरांत ताजो जो कॉन्टिजिटी, हायट आनी फॉरेस्ट स्पिसीस ह्या नुसार इट इज नाव द 26 विलेजीस. ताजी डिटेल्स परत एकदा तांकां दिल्या आनी तांकां रिक्वेस्ट करपाक लागला हातूंतल्यान थोड्यो विलेजीस म्हणजे मॅक्झिमम विलेजीस ह्यो भायर काडपाक मेळटा ती रिक्वेस्ट तांकां केली. ताज्या उपरांत द स्टेट हॅज सबमिटेड द प्रोजेक्ट फॉर द इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट ICZM around the 200 crores of the project, which is requested for the Honorable Minister of the MOEF and CC to push this project for early clearance. ICZMचो एक प्रोजेक्ट जो आसा हो स्टेटीत येवपाचो आसा, तो पेंडींग आसा, ताज्या संदर्भात पुश करपा खातीर तांकां रिक्वेस्ट केली. इवन दो द प्रायवेट फॉरेस्ट जो विशय खूब ते पेंडींग आसा, वेगवेगळे इश्यूज रिलेटेड प्रायवेट फॉरेस्टाचे आमी सुप्रीम कोर्टात आसा, हाय कोर्टात आसा, ताज्या संदर्भातले तांकां ब्रीफ केले. ताज्या उपरांत आमचे इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आनी स्पोर्ट्स एंड यूथ मिनिस्टर्स मिस्टर अनुरागजी ठाकूर हांची भेट घेतली. इफीच्या संदर्भात तांच्या कडेन डिस्कस जालें. इफीची मिटींग ऑर्गनायझेशन ऑफ द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येता ते शेनवारा पर्यंत स्टेट आनी सेंटर हांच्या मदीं व्हर्च्युअल मोडांतल्यान हेजे ऑर्गनायझेशनचेर मिटींगूय बेगिनात बेगीन जावपाची आसा. आज सकाळी हांवें MOS फॉर द कोल मायन्स अँड रेल्वे श्री रावसाहेब दानवे हांची भेट घेतली. कोंकण रेल्वे संदर्भात बाकीचे मायन्स कोल हेज्या संदर्भातले वेरियस इश्यूज तांच्यांनी आमकां सहकार्य करपाचें प्रॉमीस केल्लें आसा. ही एकंदर हांवें म्हणजे पयर, काल आनी आयज ह्या 3 दिसाच्या विजिटांत
राज्यातले वेगवेगळे इश्यूज रिझॉल्व करण्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या मिनिस्ट्रीतले जाता तितके बेगीन एक्सपडायट करपा खातीर सगळ्या मिनिस्टरांक मेळून हे एक्सपडायट करपा खातीर तांकां रिक्वेस्ट केली. म्हज्या बरोबर म्हणजे पुराय डेलिगेशन्सूय हे वेगवेगळ्या विशयांनी जशे PWDचे इशू जसो धनगर कम्युनिटींतलो इशू हे म्हज्या बरोबर आशिल्ले. राज्यांतले वेगवेगळे ऑफिसरूय बी ह्या वेगवेगळ्या मिटिंगा खातीर प्रेजंट आशिल्ले. तांच्यांनी बी उरलेले करस्पॉन्डन्स कन्सर्न सेक्रेटरीज आनी हांकां हांवें करूंक लायला जेणे करून हे विशय सगळे बेगिनात बेगीन सुटावे जावचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. येता हांव पयलीं म्हणजे प्रेस कंप्लीट सोंपयता. आयच्या प्रेस कॉन्फरन्सांतलो दुसरो इशू आशिल्लो की सुप्रीम कोर्टांतले मायनींग मॅटर which is Honorable Supreme Court of India has dismissed the review petition filed by the state of Goa and private company. Supreme Courtan तो हो निर्णय आमी हॉनर करता आनी तांच्यांनी म्हटलं त्या प्रमाणे डिले 20 ते 26 म्हयन्यांनी ह्या एका डिले जाल्लो आसा म्हणून तांच्यांनी हे जे आहा ते डिसमीस केला. हांवें चार्ज 19 मार्च 2019 घेतलो म्हणजे ताज्या पयलींच हो डिले कितलेशेच म्हयने जाल्ले आनी 7 म्हयन्यांनी हांवें चार्ज घेतल्या उपरांत हे रिव्यू रिट पिटिशन जे आसा हे फायल केल्लें. बट रिव्यू रिट पिटिशन सुप्रीम कोर्टान डिसमीस केला. बट हे डिसमीस जरी केले आसत जाल्यार आमचे कडल्यान आमी मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म करपाचें ऑलरेडी फक्त घोशीत करूंक ना तर परवाच्या आमच्या एसेंब्लीन पुराय ताजो ड्राफ्ट आनी हे सगळें कंप्लीट जालें. बील पास जे आसा हे परवाच्या एसेंब्लीत बील पास जाता आनी जेणे करून मायनींग कॉर्पोरेशनच्या वतीन परत एकदां नेटांत मायनींग सुरू करपा खातीर बोथ द ऑप्शन मायनींग कॉर्पोरेशन आनी ऑक्शन ऑफ द मायनींग लिजीस सो डॅट आमकां आतां ओपन जालें कारण इतके दीस सुप्रीम कोर्टाच्या आमकां खंय तरी निर्णयाची वाट पळोवची पडटाली म्हणून ह्या विशयाक आमी तरी आसतना सुद्दां जे आमी मायनींग कॉर्पोरेशन हे ऑलरेडी फॉर्म करपाक घेतलेले. बट बेगिनात बेगीन आमी ऑक्शन लिजीसांचें करप आनी मायनींग कॉर्पोरेशनांतल्यानूय बी मायनींग चालू करप हाज्या खातीर सरकार खूब सिरियस आसा आनी ताजेर पयलींच मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म जाल्लें आनी हाज्या बेगिनात बेगीन आमी लिजीस ऑक्शन आनी मायनींग कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान मायनींग एक्टिविटीज ज्यो गोंयांत आसा ह्यो रिज्यूम करपा खातीर आमी म्हजे डायरेक्टर ऑफ मायन्स हांकां जाता तितके बेगीन कामाक लायतले आनी ते करून घेतले. म्हाका दिसता आयच्या प्रेस कॉन्फरन्सान म्हणजे दिल्ली विजीट आनी सुप्रीम कोर्टात दिल्लो रिव्यू रिट पिटिशन डिसमिसल ह्या विशयाचेर हांवें ऑलरेडी तुमकां ब्रीफ केल्ल्या. थँक्यू. धनगर समाजाचो प्रश्न आसा हो राज्यांतल्यान 1993 पासून सुरू आसा. त्याच प्रमाणे हांवें रिव्यू घेतलो त्या प्रमाणे 2003 गावडा कुणबी वेळीप ह्या तिनूय कम्युनिटींक तांकां एसटीचो दर्जो दिलो. बट धनगर कम्युनिटी ही आमच्या नियर बाय स्टेट्स महाराष्ट्र कर्नाटक हांगा ते OBCन आसात आनी थंयसर ते कंपॅरिजन केल्ल्या कारणान तांकां ते दिवपाक शकले ना. पण आमी त्या खातीर एक्चुली धनगर समाजाक गोंयांत पोर्तुगीज नॉमनक्लेचर हे गवळी म्हणून आहा आनी ताज्या उपरांत हांगासर 1961च्या उपरांत तांकां धनगर हे संबोधले गेले. पण आमकां ह्या नॉमनक्लेचरा खातीरय प्रॉब्लेम येतालो. त्या खातीर वेळच्या वेळी रिप्रेझेंटेशन दिता आसतना पयलीं धनगर म्हणून दिल्या गेला आनी ते धनगर हे महाराष्ट्र आनी कर्नाटक हांच्या बरोबर कंपॅरिजन केल्ल्या कारणान ते फाटीं पडिल्ले अशें म्हाका दिसता. बट आतां खास करून जो स्टडी फ्रॉम द धारवाड युनिवर्सिटी ऑफ द कर्नाटका हांच्यांनी डिटेल स्टडी करून रिपोर्ट जो सबमीट केला त्या रिपोर्टाच्या बेसिसाचेर आमी ट्रायबल मिनिस्टर एंड फॉर द होम मिनिस्टर हांकां जो डिफरन्स दाखोवन दिला की गोंयांतली एक्चुली गवळी कम्युनिटी ही खरी ट्रायबल आसात आनी आजुनूय बी तांकां ट्रायबलाचो दर्जो मेळूंक ना हो आमी पटोवन दिला. तांकां शेवटी गवळी म्हणून मेळूं किंवा धनगर म्हणून मेळूं तांकां ट्रायबल दर्जो मेळप हें गरजेचें आसा. त्या खातीर तेजेर ते एग्री आसा तांकां ट्रायबल दर्जो मेळपा खातीर.
मायनिंग कॉर्पोरेशन सुरू जायना फुडें काही लिजीस आमी मायनिंग कॉर्पोरेशनांतल्यान चलयतले, काही लिजीस आमी ऑक्शन करतले आनी ताजो मायनिंग कॉर्पोरेशन ऑलरेडी फॉर्म जालें. हे बिल जे आसा हे असेंब्लीत पास जातलें आनी फास्ट ट्रॅक करून तेजे उरलेले रुल्स रेग्युलेशन्स फॉर्म जातले जेणे करून मायनिंग कॉर्पोरेशनांतल्यान आनी ऑक्शनांतल्यान मायनिंग सुरू करतले. एक्चुअली ह्या रिव्यू रिट पिटिशन भायर पडल्या उपरांत आमच्यान त्यो लिजीस सुद्दां ज्यो आसा पळय न्ही त्यो ऑक्शन करपाक काय हरकत ना. इट इज अ टेक्निकल त्या खातीर MECLचो रिपोर्ट जो आसा मायनिंग एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन जे आसा हे आमकां खूब मदत करतले जेणे करून डेपोजिट्स कितले आसा इन वीच मायन कितले डेपोजिट्स आसा हाजी आमकां मदत जातली. त्या खातीर ते आपले काम हे बेगिनाच सुरू करपाचें आसा. आतां तें काम जें आसा हे मायनिंग MEC आतां सुरू करतले म्हटल्या उपरांत एटलिस्ट जशें जशें एका लिजाचे आमकां ज्या प्रमाणे स्टडी मेळटा त्या प्रमाणे आमकां एक्सप्लोर करपाक मेळटलें. खंयच्या हेजेर स्टेटीचो एक सुद्दां पयसो हो MEC जो आमी MOU सायन केला तेजेर जावचो ना. ऑल सगळ्या लिजांचेर स्टडी करतले. आमी जरी 6 म्हयने म्हटले सायड बाय सायड जसो स्टडी करून कंप्लीट करून आमच्या कडेन ज्या लिजीस कंप्लीट जावन येता ताज्या प्रमाणे आमी ते ऑक्शन करीत वयतले किंवा मायनिंग कॉर्पोरेशनच्या वतीन चलयत वयतले. हांवें सांगलें न्ही म्हणजे ज्या पद्दतीन आमकां MECLचो रिपोर्ट आयलो त्या प्रमाणे आमी चालू करपाक शकता. MECLचो रिपोर्ट आमी सायन केलो की नेक्स्ट वीक सुद्दां येवन ते आपलें काम सुरू करूं शकता. मायनिंग कॉर्पोरेशन चलयतले म्हणजेच गव्हर्नमेंट चलयतले. बोथ द ऑप्शन्स आर देयर. आमी शेवटी हांव मुख्यमंत्री जालो ताज्या उपरांतूच हांव हाजेर डिसिजन घेवंक शकतलो न्ही. एक 7 म्हयने हांवें जेन्ना स्टडी केलो ताज्या उपरांतूच हांवें तेजेर रिव्यू रिट पिटिशन फायल केलें. म्हज्या लक्षांत जेन्ना आयलें की हेका रिव्यू रिट पिटिशन फायल केल्या शिवाय दुसरो ऑप्शन ना दॅट टायम आय हॅव फायल इट. शेवटी तूं म्हणटा ती इट इज एन 98ची केस वीच इज अ पेंडींग आसा म्हणल्यार आमी आमचें काम फुडें व्हरतले. इट इज सबजेक्टेड टू द दॅट डिसिजन ऑफ दॅट जजमेंट डिसिजन ऑफ दॅट केस. हे पळय कोण कितें आरोप करता हे म्हाका पडिल्लें ना. मायनिंग चालू करपा खातीर म्हणजे म्हाका दिसता म्हाज्या इतके प्रयत्न कोणीच करूंक ना. मागीर ते लेजिस्लेचर रित्या आसतले किंवा सुप्रीम कोर्टांतल्यान आसतले. तेका जो आरोप करता पळय न्ही तेका विचार ताज्या मुख्यमंत्र्यान कितें करून दवरलां तें पयलीं विचार आनी तशें जर आसत जाल्यार आयचे गजालीक जर रिस्पॉन्सिबल कोण आसत जाल्यार ताजो मुख्यमंत्री आसा. हांव परत सांगतलो 2007 जर ह्यो केसी मायनिंग जर रिन्यू केल्लें लिजीस जर रिन्यू केल्ली जाल्यार राज्याचेर ही पाळी येवची नासली. हें तेका पयलीं सांग. जो आरोप करता पळय न्ही 2000 जेन्ना 7 लिजां सोंपली सगळ्यांनी परत एकदां ती लिजां रिन्यू करपाक मागलेली आनी ती लिजां जर रिन्यू तेन्ना केल्ली जाल्यार 2037 पर्यंत मायनिंग वेवस्थीत रित्या चलतलें. खंयच्या इंट्रस्टान तेंच्यांनी मायनिंग लिजां रिन्यू न करता दवरलेले पळय न्हू हें विचारचें पडटलें. आरोप करच्या पयलीं स्वता कडेन पळोवचें पडटलें. राज्य तेय चलयताले आनी राज्य चलयता आसतना म्हाका दिसता तांकां कळोंक जाय आशिल्लें स्टेटीचो इंट्रस्ट कितें आहा तो. स्टेटीच्या इंट्रस्टान जर हें केल्लें न्ही जाल्यार आज लोकांक त्रासान उडोवचें नाशिल्लें. आज राज्यांतले लोक जे मायनिंगान काम करता म्हाका खबर आसा लोकांक कितलो त्रास जाता तो. मायनिंग भागात हांव रावतां त्यातील लोक कितले त्रासान पडल्या. मायनिंग जे ट्रक ओनर आसतले मशिनरी ओनर आसतले ते कितले त्रासान पडले म्हाका खबर आसा. त्या सिन्सियरली द डे वन म्हणजे हांवें प्रयत्न केला पळय तिको कोणीच करूंक ना आसतलो.
आयचे घडी हांवें स्पश्ट सांगलें की हांवें सिन्सियरली प्रयत्न करपाचो तितको केला म्हणून. त्या खातीर म्हाका ह्या विशयांत म्हणजे मायनींग चालू जावपाक जाय. हाज्याय फुडें म्हाजो सातत्यान प्रयत्न उरतलो. मायनींग भागांतले म्हजे सगळे लोक आसतले, टोटली फ्रॉम द थिवी पासून ते सांग्या पर्यंत म्हणटा तशें ह्या सगळ्या लोकांक रायट मेळोवन दिवपा खातीर, तांचो अधिकार तांकां मेळोवन दिवपा खातीर सातत्यान म्हजो प्रयत्न आसतलो. थँक्यू. म्हाका दिसता तो फक्त एकाच पेपरार आसा, बाकीचे कडेन खंयच ना आनी कोण सिरियसली घेयना दिसता ह्या विशयाक. हे पळय, तुमी तेका विचारात ह्या विशयाचेर, कारण हांव दिल्लीत आसलो. हांव दिल्लींतल्या सगळ्या म्हज्या केंद्रीय नेत्यांक मेळ्ळा. तुमी तेका विचारपाचें. हांवें जेन्ना सांगलें हांव दिल्ली वचून आयला, हांव कन्सर्न MORTH मिनिस्टराच्या बरोबर आशिल्लो, कॉन्ट्रॅक्टर्स आशिल्ले, कन्सल्टंट आशिल्ले आनी सगळे जाण आशिल्ले. जेन्ना हांव तुका सांगता 19 डिसेंबराक करता, तेन्ना 19 डिसेंबराक करता. हे भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा. मनोहर पर्रीकरान वयताच सांगलेलें की आमी तिसरो मांडवी ब्रिजाचें इनॉग्रेशन करता आनी आमी केलें तें. ना, इट इज 26 ह्यो स्टेटी कडल्यान फायनल दिल्ले आसा, बट ताजेरूय आजून म्हणजे तांच्या कडल्यान आमकां परत रिप्लाय येवंक ना. इट इज रिलेटेड इशू विथ कर्नाटका, महाराष्ट्रा, गुजरात ह्या सगळ्यांच्या स्टेटीच्या रिलेटेड इश्यूज आसा. त्या खातीर त्या विशयाचेर मिनिस्ट्री ऑफ द एनवायरमेंट अँड फॉरेस्ट कितें निर्णय घेता तो पळोवपाचो. थँक्यू. 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 थँक्यू.